आज या ठिकाणी दोन चाळीस कवी आणि चांगली गाणी गाणारे दोन नवीन उभरते कलाकार आहेत. त्यांना माझा आशीर्वाद आहे. चांगली गाऊ आणि गाऊ तुमचं नाव आणखी लौकिक करा. माझं तुम्हाला एक चांगलं सांगणं आहे. तरी बुवांच्या बारीमध्ये माझी गाणी गायली रसाळ बुवांच्या, आता सचिन बुवांच्या बारीमध्ये थोडंसं गावं असं मला आनंद झाला. आणि ते गाणं त्यांचंच आहे, माझं नाही. कारण असा कलावंत पुढे चाललाय. मला पण आरोप केलो तुमचं गातो त्यांचं गाणं, माझं गाणं त्यांचं गाणं आहे. गणपुतला हे मी मंदिरात देव पुतला हे मी मनाच्या मंदिरात मंदिरात
Sit down, sit down. सुजले तर वटे बघा त्याचे वट सुजले तर वटाने वाढलाय पोट चाले कसवाच्या कटीना सुजले तर वट ऐका फक्त विषय घेत राहा मजा घेत राहा सुजले तर वटाने वाढलाय पोट चाले कसवाच्या कटीना माझ्या मरून भीतीन फक्त सारखा लावीन नीतीन माझ्या मरून भीतीन हात जोडायला लावीन नीतीन ज्ञानेश्वरांच्यावर सगळ्या ब्राह्मण समाजाने बहिष्कार टाकला त्यावेळेच्या आणि मग सांगितलं त्यांना अरे तू एवढा मोठा आहेस ना त्या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञान आहे त्याच्या मुखातून जर देव म्हणून टाकशील तू तर तू म्हणे आम्ही तुला म्हणून आम्ही तुझं प्रायश्चित्त माफ करू विषय कसा आणलाय बघा सांगितलं म्हणतात अरे विषय काय कोणाच्या अजून देव टाक काय म्हणतात आम्ही अर्पण करतो बघा तू सारा दिसतोय वाढलंय पोट चाले कसवाच्या कटीना माझ्या मरून नको भीतीन गड्या मरून नको भीतीन आता सोडाया लावीन नीतीन म्हणजे चांगल्या विचारांनी चांगल्या मार्गाने नीतीनं बोलायला लावले बैठक बसली भटावा मनाची घेण्या परीक्षा ज्ञानेश्वरांची असंच रात्री करूया खात्री आपण साऱ्याच्या वतीनं सगळे म्हणाले करूया बदवला नाही तर महिला शिक्षा करू साऱ्याच्या वतीनं हात जोडायला लावीन नीतीन आता नीतीन झाला आता रसा नाही का रसा फळात थांबा फळात फळ फळ कुठला थांबा असतो रसा घ्या तर रसा 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 तुम्ही आज चांगले फसा हो याच्यावर द्या ही चला कशी आणले बघा माझ्या महिला मंडळ सुद्धा बसलेला इकडं वटपौर्णिमेचा सण आपण सगळेजण बघतो वटपौर्णिमेचा सण आणि त्या सणाला जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो त्या वडाला 5 फळांचा नैवेद्य असतो आंबा पण त्याच्यामध्ये येतो 5 फळांचा नैवेद्य असतो त्यातला एक आंबा आहे विषय कसा आणलाय तो बघा बुवा हा असला रसाळ कसला बुवा हा असला आदरातीला हटण्याची डिझाईन बुवा हा असला रसाळ कसला कशाला उगाच रापायचा वजन करून मापायचा किती 80 असतात 80 का 85 वजन करून मापायचा याला देवाच्या निवडा कापायचा वजन करून
कोकणामध्ये प्रथा आहे 3 वर्षांत जत्रा येते. प्रत्येक गावात काय गावामध्ये निश्चितपणे प्रथा आहे. पूर्वी रेडा कापायचे, काही वर्षांनी सरकारचा मग दबाव आला. दबावाच्या नंतर आता बकरा सोडतात, कापायचं पण आता सोडतात बकरा. विषय कसा आणला बघा, सचिन बुवा निरीक्षण किती बारीक असतं सचिन बुवाचं. ते आहे फक्त गाणीतून घे. अरे देवाच्या नावानं सोडलंय गावानं, देवाच्या नावात सोडलंय गावात, देवाच्या नावात सोडलंय गावात. नाही चोरी नेला नीलवाणीचा. कोण आपल्या कळपात पण घेत नाही, तो देवाचा बकरा असतो. आमच्याकडे पद्धत आहे. देवाच्या नावात सोडलाय गावात, नाही चोरी नेला नीलवाणीचा. नाही उपयोग याचा काणीचा, नाही उपयोग याचा काणीचा. आहे तुया अवघड काणीचा, उपयोग याचा सांगितलंय सगळ्यांनी. म्हणून मी अंतरे घालता फक्त एकच हा शेवट करतोय. काय म्हटलंय जत्रा कशी होते आणि आपल्याला पद्धत लोकांना अजूनही सोडून लावतात आणि ते आपण काही ठिकाणी कोल्हापुरी खेळ खात असते. पण जेव्हा आपण खून होतो त्याला दाढी येते. गोवानी बोलत नाही, गोवानी दाढी आहे. पण निरीक्षण करून सचिन बुवाचा विषय कसा काढतात हे सगळ्यात महत्त्वाचा विषय का. तीन वर्षांनी आमची जत्रा 3 वर्षांनी एकदा येते. म्हणून तुम्ही कधी पण करा. तुम्ही अशा बारा केला तुम्हाला पण थांबायचं नाही तुमच्या बाजूला. आमचा सोडा ते आमचे चांगली माणसं ही सगळी माझी सैराट ग्रुप तुम्हाला घेतात वर्षाला एक परिस्थिती चांगली करा. सोपी आहे ना, सोपी तुम्ही आता सोपी ना तुझं काम नाही. जत्रा करते न्यारी, त्या देवाची जत्रा करते न्यारी. स्वर्गात याला रामाचे पाणी, स्वर्गात याला म्हणून याला हरतुर झाला, म्हणून याला हरतुर झाला. नाही वाणीचा एका वाणीचा खर्च असतो पुऱ्या गावाचा गावाचा खर्च विषय काय नाही वाणीचा. उपयोग याचा आणीचा, उपयोग याचा आणीचा. सांगायला पाहिजे संपवतोय पाहिजे. 8 महिने घेतो. हो सर्वसाधारण करण्याचा प्रयत्न केला. म्हणता मला म्हणता भगीरथ तुमच्या एका शागिर्दाने मला उत्तर दिलंय, तेव्हा नाही सांगितलंय म्हणून प्रश्न अजून चालू होतो. अयोध्या सांगितलं गाव आणि भक्तिमाळ ग्रंथाचं नाव सांगा. चूक
तुम्ही अभ्यास करा, मी नाही म्हणत. तुम्ही अभ्यास करा, मी सांगितलं ग्रंथाचं नाव फक्त सांगा, मी जसं तुम्ही दिले तुमचे मी सांगतो ना. माझ्याकडे नाही नवीन, पहिल्यांदा तुमची माझी फेरी आहे, पहिल्यांदा तुमची माझी गाठ आहे. नाही प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे, पण मी खोटं नाही बोलणार. तुम्ही बोलू नका हे उत्तर माझं नाही आहे. भगीरथ, अयोध्या आणि काय स्वयंसो भक्तिमाळा तुमचा ग्रंथ, तो आपला तुमचा असू द्या, त्याला माझा आदर करतो. परत गुरु कच्चा किंवा पक्का नसतो शाहीर. गुरु हा गुरु असतो. मार्ग दाखवण्याचं काम त्याचं आहे, मोक्षापर्यंत नेण्याचं काम सद्गुरूचं आहे. गुरुला कच्चा पक्का, मी पक्क्या गुरुचा, मी कच्च्या गुरुचा, असं काही नसतं. तसं बोलत जाऊ नका. पुन्हा एक गुरु गुरु असतो. कच्चा आणि पक्का करायचा अधिकार तुमचा आणि माझा नाही. नंबर एक. दुसरी गोष्ट आणखी मला द्यायचं होतं थोडंसं जाऊ द्या, नको ना स्केल सगळी बिंदू कोणता हे करून घ्या. बाकी फरमाईश आली तर ते घेतोय. आठवणीने तुझ्या मुकुंदा मी बऱ्याच वेळा मित्रांनो ऐकतो. सध्या ट्रेनमध्ये भजन होतात, त्या भजनामध्ये मी अनेक वेळा श्याम झाला देऊळकर दुवा आहे तिकडचे त्यांनी मला एकदा वाटतं बऱ्याच वेळा मी ऐकलं. म्हणजे आपल्याला समाधान वाटतं, एक आनंद वाटतो. जर आपण लिहिलेली लेखणी कुठेतरी हिंदी, मी पण बारीकसा मध्ये बारीकसा मला पण थोडं काही गोष्टी सुचतात. त्या सुचलेल्या गोष्टीतून जी आपली गवळण निर्माण सगळ्यांच्या ओठावर आहे मंडळातले आणि मंडळी निश्चितपणे आवडीने गातात. खरोखर खूप सामान वाटतं. फक्त एक फरमाईश करतो आणि कार्यक्रमाची सांगता करतो. लक्षात सुद्धा काय म्हणतात, तुझ्या मुकुंदा तुझ्या मुकुंदा इच्छा मनी जागावी हरियपर्ण कुटीला माझ्याही पावले तुझी जागावी मोहना भेट द्यावी अलिखता भेट व्हावी. तुझ्या मुकुंदा इच्छा मनी जागावी तुझ्या मुकुंदा इच्छा मनी जागावी माझी पावले दिले. भगवानचे शिष्य आहेत, अनेक भगवानचे शिष्य आहेत. मला 500 रुपये दिले, त्यांनी मला फरमाईश केली. आणि शायरांचे जे कवी आहेत त्यांचं ते गाणं परीक्षेत दादांच्या माध्यमातून 100 रुपयांचं बरोबर पारितोषिक त्यांनी मला गण गायला होता. त्यांचा गण फेमस आहे, भरपूर ठिकाणी गातात, चांगले पैसे कमवतात. पण त्याला सगळ्यात प्रथम या शक्तितुरेच्या विद्यार्थ्यांची कट केली आणि ती कट मित्रांनो अजूनपर्यंत मला बक्षीस आज ते माझ्या नोट. हा त्यांची गाणी असतील माझ्या विरोधात, काय सचिन केलं नाही, काय करायचं तो आपण नाही घालू, आपण एकटा आहे, वन मॅन शो आपला असतील अजून आपला विद्यार्थी घेणं देणार आहे. ती कट फक्त दाखवतोय कोणी गण गायला तो गाऊ का पहिला आणि मग कट देऊ, डायरेक्ट कट गाऊ, डायरेक्ट कट. त्यांनी मला गण दिलेला आहे गण, तो तुम्ही युट्यूबला आहे, तुम्ही ऐका आणि मी त्याचं उत्तर दिलं. ते कसं आहे ते ऐका. त्याला उत्तर लागायचं कालच्या आई बाप सोडून गावी चालेल पोटासाठी गेला तुला पहिला नाही पैसा मध्ये मध्ये ना थोडस जबाबदारी तुमची शेवट आला. आई बाप सोडून गावी पोटासाठी गेला
तुझी हुरहुर पाहिली नाही ना तू म्हणताना मी वर्षभर पण त्याला पाहण्यासाठी मन हे काय म्हणते झालंय आतुर अरे काय नुकवानू तू फक्त ये ना समाला घेऊन ये ना तुला तिला आम्ही नरक्या सुनाला हॅलो धन्यवाद सचिन कदम आपण आमच्या विनंतीला मान देऊन आज सैराट मैत्रीतून आयोजित भव्य दिव्य अशा या शक्तीच्या महासंग्रामात सहभागी झालात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आपल्याच गावचे सुपुत्र सन्माननीय जयराम पवार माऊली जे आपल्याला या ठिकाणी आपला सन्मान करू इच्छितात तर आपण थोडी एकाच गावातले तर पवार माऊलींना मी विनंती करतो की आपला सत्कार या ठिकाणी करावा. दोन्ही शाहीर हे आपले सैराट मैत्री म्हणून हा आपला आहे. हा जो कार्यक्रम आहे हा सगळ्यांना रंगतदार आणण्यासाठी खूप सुंदर कार्यक्रम केला. जन्मभूमी आणि कर्मभूमी त्या दोन्ही आपले असतात. माझ्या जन्मभूमीतील माझी ही माऊली आहे. खरोखर या ठिकाणी आनंद आपण आमच्या वतीने या सगळ्या विरारवासियांच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीने आपला आभार आणि मी सत्कार छोटासा सन्मान केला. खूप खूप धन्यवाद.
दोन्ही शाहिरांना मानाचा मुद्रा, नितीन रसाळला सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. खूप खूप धन्यवाद.